त्या गोष्टी अचीव्ह केल्यात. हिच्या चॅनलला नक्कीच जाऊन व्हिजिट द्या. माहिरा मुस्कान 1621 या यूट्यूब चॅनलला जाऊन व्हिजिट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यांच्यानंतरला या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष असं सहकार्य म्हणजेच आपण पाहायला गेलं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका मोदया सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर जय इलेक्ट्रिकल्स दापोली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ताहिर जिलानी सर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जो एंड लाभलाय एका बाजूचा तो कॅफे कॉलेज डे आणि रजा दरबार बिर्याणीवाला रेस्टॉरंट याचे सर्व रमीज दरवेश आणि रजा दरवेश यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आयशा रेसिडेन्सी याचे सर्व आदरणीय वलीमभाई मुकादम सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. ते युवासेना उपशाखा प्रमुख दापोली युवा उद्योजक देखील आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. फरान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण स्पर्धेसाठी चांगलं आम्हाला सहकार्य केले. फरान स्पोर्ट्स आणि देखील संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आभार. म्हणजेच काय इथून सर्व मॅचेस आपण पाहायला गेलो 4-4 ओव्हरच्या खेळतोय. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. त्याचबरोबर गफूर पॅलेस रेस्टॉरंट यांचे सर्व समी बरमारे सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आदरणीय वाजिद खान सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर हजीरा युसुफ लँडमार्क रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इर्शाद खान आणि वासित राखांगे यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रईसभाई चौगले सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. ओजसजी लखांबे सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बेटर होम फर्निचर इंटेरियर्स याचे सर्व आपण पाहायला गेले तर रिजवान खोत सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. शहाज कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय शहबाज पारकर सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले. त्यांचं देखील मनापासून आभार. सेकंड सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होते ज्यावेळेला आपण फरान स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहायला गेलं तर एकंदरीत दापोली
मॅचला सुरुवात होईल. आपण पाहायला गेलं तर मसूद गजगे मॅन फ्रॉम टेम्पल आणि त्याचबरोबर मिस्टर सॅम दापोलीचा डेव्हिड ऑर्नर, तर समोर गोलंदाजी मार्कवरती रोहित आचार्य. आपण गोलंदाजी ट्रॅकवरती रोहितला पाहता. एक चर्चेतलं नाव हे देखील राहिलंय. मसूद गजगे मात्र या ठिकाणी पण पाहायला गेलं तर कसं त्याला हँडल करेल. दापोली इलेव्हनचा संपूर्ण संघ आपल्याला देखील बघायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. अल्बैक या एंड कडून पहिलाच बॉल. धावचीची संधी बनू शकेल का, परंतु इथे एक रन अतिशय वेगाने कंप्लीट होईल. सॅम तयार असेल. दापोलीचा डेव्हिड ऑर्नर या नावाने प्रसिद्ध असणार सॅम समोरच्या दिशेने असेल. यावेळेला चेंडू पडल्यानंतर जोरदार अपील केली गेली आहे आणि इथे मात्र अंपायरचा इशारा मात्र सरळ आपण पाहायला गेलं तर नॉट आउट. लेग वाईचा इशारा तिथे देखील आपण बघतोय. आणि काय चेंडू टाकला होता. अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक रोहित आचार्यच्या माध्यमातून. समोर मसूद गजगे टेम्पलातून बिलॉंग करणारे खेळाडू. इथे चांगला स्क्वेअर कट केलाय. एक बार निकली तो निकल गई. मसूद के बल्ले से सीधा 4 रन. त्याचबरोबर अल्बैकचे मालक आहेत अफान काझी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर इरफान पापा लीजन कॉमेंटेटर्स. इरफान पापा तुमचं देखील मनापासून स्वागत आम्ही करत आहोत. दापोलीचा एकंदरीत बुलंद आवाज. इथे अगदी जर पाहायला गेलं तर यॉर्कर लेन्सचा बॉल खेळणं थोडं कठीण जाते. हा नानाचा मामला तिथे बघायला मिळाला. रोहित आचार्यनं आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. सुरेख गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण पाहायला गेला तर आतापर्यंत 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज अल्बैक या एंड कडून तो गोलंदाजी करीत समीर सावंतचा बल्ला खामोश राहिला असून दापोली इलेव्हनचा हा महत्वपूर्ण खेळाडू. अगदी या ठिकाणी सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी आपण बघतोय. समीरला देखील या ठिकाणी हक्कबक्क करून सोडले. अक्षरशः कमालची गोलंदाजी या ठिकाणी आपण देखील बघताय. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मसूद गजगेचा देखील सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बल्ला खामोश राहिलाय. कारण रोहित सारख्या आक्रमक बॉलरने त्यांना थांबवले. अक्षरशः कमालचं क्रिकेट देखील बघायला मिळाले. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण फुलंदाजीचा चेंडू होता. 1 रन मात्र मिळून जाईल. षटकाचा खेळ मात्र समाप्त होईल. विदाउट लॉस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्येच. थोडंसं या ठिकाणी बघा हे षटक अगदी मी तरी म्हणेन अनुशासित टाकलं होतं. जिथे डिसिप्लिननुसार षटक देखील टाकलं गेलं. जिथे एकही एक्स्ट्रा रन्स नव्हता. फक्त 1 चौकार आणि त्याच्यानंतर उर्वरित 5 सिंगल आलेले आहेत. टोटली 9 रन्स. त्याचबरोबर नासिर भाई चिपळूणकर रन्स आगमन झालेलं आहे. सो नासिर भाई तुमचं देखील मनापासून स्वागत असेल. आपण या मुख्य मंचावरती आणि असं रस्तं व्हायचं आहे. त्याचबरोबर आऊ आंबरे सर देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी जाडी दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान गाजवलेलं आहे. लीजंड क्रिकेटर्स देखील आपण बघतोय. आणि त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर
या दापोली तालुक्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणजे बेस्ट कीपर जे दापोली तालुक्यातील होते अहो अंबरेश सर, अगदी त्यांच्या माध्यमातून कीपिंग म्हणजेच कशी असते ही मात्र इथे अनेक खेळाडूंना तरुणांना देखील पाहायला मिळाली होती. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर इथे काय घडलं, थोड्याशा कालावधीमध्ये मी थोडासा ब्रेक घेतला होता आणि मध्येच एक अशी गोष्ट घडली जिथे मसूद गजगे हा जो खेळाडू आहे सरळ मैदानाच्या बाहेर गेला. टेम्पलतून बिलॉंग करणारा तो खेळाडू होता. मसूद गजगेला आता बाहेर जावं लागलं. आता क्रमांक 3 वरती मिस्टर कन्सिस्टंट या खेळाडूला पाठवले अमेय पालकर. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सॅम आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कन्सिस्टंट हे दोन खेळाडू, एका बाजूला दापोलीचा डेव्हिड वॉर्नर तर दुसऱ्या बाजूला कन्सिस्टंट हे दोन खेळाडू असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहायला गेलं तर ओमकार पाटील, नवी मुंबईतून बिलॉंग करणारा ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सध्या चर्चेतली ही दोन्ही नावं आहेत. कॉलेज कॅफे एंड या एंड कडून गोलंदाजीसाठी देखील आपण बघतोय गोलंदाज तयार असेल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज म्हणजे अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट तयार असताना चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबून येतोय. स्किड देखील झालाय. बॅटर्सला खेळणं थोडं कठीण आणि स्ट्राईक आता रोटेट होणार आहे. समीर सावंतला आक्रमकतेनं घ्यावं लागेल कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं संघ थोडंसं संकटामध्ये आहे. संकट मोचक बनावं लागेल. कमालचं क्रिकेट आपल्याला देखील बघायला मिळते. आतापर्यंत प्रभावित करणारं क्रिकेट गोलंदाजी करणाऱ्या टीमनं म्हणजे फरहान स्पोर्ट्सच्या टीमनं केले. दापोली 11 विरुद्ध फरहान स्पोर्ट्स असं सेमीफायनलचं बॅटल आपण बघतोय. येणारा पुढचा बॉल आहे शॉर्ट पर्यंत. तो सॅमच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक और ना आव देखा था ना ताव देखा था, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था. 6 रन षटकार. समीर सावंत नावाची चर्चा करत राहिलोय. याच खेळाडूने आपण जर पाहिलं गेलं तर DCL पर्व 2 मध्ये 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये केला होता. हो पुन्हा एकदा मिस्टर सॅमच्या बॅटमधून हवाई हल्ला. चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. वा बाई वा, काय क्रिकेट आपण बघतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस देखील आलेले आहेत. आणि का नाही इथे समीर सावंतचा बल्ला अगदी सुपर कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. ओमकार पाटील सारख्या आक्रमक गोलंदाजावरती तो अगदी हावी झालाय. हे देखील तिथंच खरं राहिलंय. मसूद गजगे अगदी लवकर स्वस्त्यामध्ये बाहेर गेला. त्याच्यानंतर समीर सावंतनं मात्र कमान सांभाळलेली आहे आणि आता आपल्या संघासाठी चांगलं पॉझिटिव्ह अप्रोच नुसार तो क्रिकेट खेळतोय. सम्राट युवा संघटनेची स्पर्धा आपण पाहिली तिथे 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम समीर सावंतच्या माध्यमातून केला गेला होता. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. इथे कॅच पकडली जाईल का, परंतु येस ॲब्सोल्युटली इथे पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच, आरामात. वाह, सुपर कॅच देखील पकडली आहे. समीर सावंत बॅक टू द पवलेन. विकेट नंबर 2. इथे ओमकार पाटीलचा कमबॅक अगदी आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर जर पाहायला गेले तर दापोलीचा स्टार खेळाडू आकाश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. क्रमांक 4 वरती आकाश सकपाळला आता पाठवले गेले. आकाश आणि अमेय पालकरची जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. ओमकार पाटीलनं मात्र या बॉलवरती सरळ एक लालच दिली होती समीर सावंतला. अपेक्षा होती की ही जी पारी आहे ती पारीला मोठं केलं जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. त्या ठिकाणी समीर सावंत अगदी लगेच बाहेर आलाय. 2 सिक्सेस होते. तिसरा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची टॉप एज घेतली गेली, जिथे सरळ मात्र अगदी फाईनचा जो खेळाडू शॉट मध्ये तैनात होता त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. दुसरं षटक असेल जिथे फिल्डिंगची पोझिशन राईट हँडेड बॅटर्सला डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील तैनात केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक लावला गेला आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन देखील आपण बघायला गेलं
तर लावली गेली आहे. पुढचा चेंडू टाकला जाईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असेल. लेग स्टंपच्या खूप बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत आहे. असा इशारा देखील या ठिकाणी आपण बघतोय. 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट 23. 2 ओव्हर नंतरला 23ला 2 दापोली 11चा संघ खेळताना दिसू शकेल. येणारे तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी 5 रन केले जाईल हे देखील पाहावं लागेल. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी थेट मुंबईतून आमचे मोठे बंधू विलास तांबे सर, त्याचबरोबर स्वप्नील मोहिते सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सो विनंती असेल त्यांना देखील की आपण मुख्य मंचावरती आणि विराजमान व्हायच्या स्पर्धेचा आपण आनंद आमच्या समवेत देखील जोडले आणि घ्यायचंय. महिला मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर सुरुवात तर केली. 2 ओव्हर झाले, 23 रन झालेले आहेत, 2 विकेट्स देखील गेलेले आहेत. अल्बेक या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती न्यू बॉलर आहे. अफॉन एक क्लास बॉलर आहे. मोजक्या पावलांचा रनअप. अल्बेक या एंडकडून गोलंदाजी. आकाश सकपालने यावेळेला सरळ चेंडूला अक्षरशः फोडून काढले. चेंडूच्या कानाखाली मारले जिथे 4 रन्स मिळतील. वाह, 1 नॉट स्ट्रोक, चौकार. आकाश ये तो भाई लोग सब कुछ मुमकिन है. आणि हा खेळाडू तितकाच दर्जेदार देखील राहिलाय. कारण इथे मेहनत देखील आपण बघतोय. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों, वही सूरज बनकर निकलता है. आणि त्याच्या सारखंच या ठिकाणी खेळताना देखील दिसलाय. यावेळेला आक्रमक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा चेंडूच्या मागाला कॅच पकडली आहे. आकाश मात्र इथे सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट नंबर 3. दापोली 11 या टीमला मोठा धक्का बसलाय. क्रमांक 4 वरती कोणत्या फलंदाजाला पाठवलं जाते, कारण आपण जर पाहायला गेलं तर आय थिंक जतीन सालगावकर आहेत. आय थिंक कोणत्या खेळाडूला पाठवलं जाते हे देखील बघावं लागेल. थोडी चर्चा तिथे देखील चालते. डगआउट मध्ये दापोली 11च्या अगदी डीप मध्ये बॅटिंग आहे. राहुल आगरे या खेळाडूची चर्चा आपण करतोय. करंजनी गावातून बिलॉंग करणारा हा जो खेळाडू राहुल आगरे सध्या इमर्जिंग प्लेअरच्या लिस्ट मध्ये या नावाची चर्चा आपण सातत्याने करत राहिलोय. दर्जेदार खेळाडू. समोर आपण अफवानला पाहिलं. आकाश सकपालला देखील शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला जिथे प्रॉपर असा टायमिंग नव्हता. क्षेत्ररक्षकाचा अगदी खरंच प्रशंसा करावी लागेल त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग वरून अगदी डीप मधून धावून आला होता. बघा, फार वेळ जाणार नाही अशी काळजी घेऊयात, कारण का ग्रँड फिनालीची मॅच देखील आपल्याला खेळायची आहे. रॉयल दापोलीचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय. इथून जिंकणारा संघ मात्र सरळ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करणार आहे. एका बाजूला दापोली 11 विरुद्ध फरहान स्पोर्ट्स या 2 संघांमधलं हे युद्ध दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अफॉनचा जो चेंडू राहुल आग्रेसाठी आक्रमकतेनं चेंडूला खेळलं गेले. 1 रन्स मात्र कंप्लीट भन्नाट वेगानं. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षक रॉकेट थ्रो केलाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2 रन्स कंप्लीट होतील. संघाचं स्कोर कार्ड पुढे सरकेल. 29-29 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. आणि इथे राहुल आगरे पुन्हा एकदा फेस करताना या बॉलरला ऑफ स्टंपच्या थोडं बाहेरचा बॉल. आणि मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच काय, या ठिकाणी क्रिकेटचा नियम क्रमांक 25 नुसार बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक्स्ट्रा रन दिला जातो. क्रिकेटचे 42 नियम आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर क्रिकेटचा नियम क्रमांक 25 यानुसार बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक्स्ट्रा रन देखील दिला जाईल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला फटका फसलाय. आय थिंक इथे आपण जर पाहायला गेलं तर ओमकार पाटील चेंडूच्या मागे अतिशय वेगानं भन्नाट वेगानं धावलाय जिथे 2 रन्स देखील मिळू शकतील. अफवान काय कमालची गोलंदाजी. आतापर्यंत तिसरं षटक, 30 रन्स, 32 रन स्कोर कार्ड वरती देखील लागलेले आहेत. आणि इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा साहिलच्या चेंडूच्या मागे असेल
आता कोणती चूक नाहीये, राहुल आग्रे देखील ती चूक ज्या आकाश सकपालनं केली होती, आता ती चूक मात्र या ठिकाणी आपल्याला राहुल आग्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट नंबर आपण जर पाहायला गेलं तर चौथा फलंदाज पास झालाय. कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी पाठवले जाते? बॅटिंग मध्ये दाफोली 11 या संघाकडे अगदी खोली आहे, अगदी शेवटपर्यंत फलंदाज देखील आपण बघतो. आणि त्याच्या नंतरला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर दाफोलीचा बाहुबली बंड्या शिर्केला पाठवलं गेलंय क्रमांक 6 वरती. म्हणजे विचार करा, बंड्या शिर्के सारखा फलंदाज 6 वरती येतोय, म्हणजे बॅटिंग मध्ये डीप बघा किती आहे. आपण जर पाहताय तर इथे या मॅच मध्ये एक रोबर्च नक्कीच येस जाईल. फरहान स्पोर्ट्सचा संघाच्या गोलंदाज अफवाननं या मॅच मध्ये पुनरागमन आणि या ठिकाणी काय गोलंदाजी केली आहे. मिस्टर कन्सिस्टंट फक्त आणि फक्त एक चेंडू खेळलेत आणि ते नॉन स्ट्राईकला फक्त उभे राहिलेत. अमेय पालकरला जेवढे चेंडू खेळता येतील तेवढे खेळणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी पाहायला गेलं तर 2024-25 चा इन्फॉर्म फलंदाज अमेय पालकर राहिलाय. त्यांनी लगातार 3 टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा देखील किताब पटकावलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील एकच ध्येय, एकच स्वप्न राहील की इथे चॅम्पियन बनायचं आहे. परंतु त्याच्यासाठी अगोदर फरहान स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाला तुम्हाला पराजित करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही अंतिम फेरीचं तिकीट देखील बुक करू शकता. बंड्या शिर्केच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथे 6 रन्स आपल्याला बघायला मिळतील. पहाड़ों से टकरा उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकरा उसे बंड्या शिर्के कहते हैं. 6 रन. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 4 विकेट 38 रन्स 38 झालेले आहेत. 3 ओव्हर नंतर 4 खेळाडू बाद झालेत. त्याचबरोबर ओजस लखांबे सर यांना देखील विनंती करूयात की आपण मुख्य मंचावरती आणि विराजमान व्हा. ओजस लखांबे चला विनंती असेल या आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. 38 रन्स झालेले आहेत. शेवटचं षटक देखील असेल या ठिकाणी. बंड्याच्या अगदी पहिलाच बॉल या ठिकाणी बघा सिक्सर ठोकलाय बंड्यानं. त्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केलाय. कारण बंड्या शिर्के बघा ज्यावेळेला बॅटिंगची ऑर्डर आहे, बॅटिंग आता थोडी कमी मिळत चालली आहे, कारण डीप मध्ये खोली आहे. सुरुवातीचे जे टॉप ऑर्डरचे बॅटर्स असतील त्यांच्याच माध्यमातून अगदी चांगलं क्रिकेट खेळलं जाते. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच मध्ये बंड्यापर्यंत बॅटिंग पोहोचत नाही, कारण सुरुवातीचे जे फलंदाज 3-4 आहेत ते आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतात आणि मॅच मात्र जिंकून टाकतात. आणि आता बंड्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा बंड्या मात्र आक्रमकतेने खेळतो. गोलंदाजी मार्कवरती साहिलला आय थिंक गोलंदाजीसाठी 5 रन केले. हा देखील तितका दर्जेदार खेळाडू राहिलाय. शेवटचे 6 चेंडू आपण पाहायला गेलं तर शिल्लक असतील इथे. कॅफे कॉलेज डे राजा दरबार या एंड कडून मात्र गोलंदाजी केली जाईल. या फर्स्ट इनिंग मधील आपण पाहताय तर शेवटचं षटक आणि मिस्टर कन्सिस्टंट ऑन स्ट्राइक मार्क वरती. अमेय पालकरला आपण पाहिला गेलात तर एक चर्चेतलं नाव राहिले दाफोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामधील. आता वेळ आली आहे की या ओव्हरमध्ये किमान तरी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 50+ तुम्हाला रन्स ठोकावे लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंगचा अटॅक देखील खूप मोठा आहे. हो यावेळेला देखना स्ट्रोक ना आव देखा था ना ताव देखा था, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था. 6 रन षटकार. त्याचबरोबर अमित खान साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही खूप खूप हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हा मुख्य मंचावरती. आपण कन्सिस्टंट यांची चर्चा केली. अमेय पालकरनं अगदी पहिल्याच बॉलवरती साहिलच्या आक्रमण केलं, षटकार ठोकला आणि आता हेच आक्रमक पवित्रा जो घेतलाय ना अमेय पालकरनं तो मात्र कंटिन्यू करावा लागेल. संघ संकटामध्ये हे संकट मोचक बनावं लागेल. यावेळेला आपण पाहायला गेलो थोडंसं लेट कट आहे. चेंडू लॉन्ग सॉफ्ट ट्रॅव्हल. एक तरफ सलमान एक तरफ शाहरुख, बीच में से प्रीति जिंटा फरार, सीमा रेखा पार. 4 रन चौकार. पहिला सिक्सर आला, त्याच्यानंतर 4 रन्स देखील मिळाले आपल्याला बघायला मिळत आहेत. बॅटिंग सुरेख चालली आहे. या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जे रिक्वायर्ड आहे टीमला ते मात्र या ठिकाणी बॅटिंग कडे अमेय पालकरच्या माध्यमातून नक्कीच केले गेले. सुरुवातीच्या 2 बॉलवरती त्यांनी मोठे स्ट्रोक खेळले. चौकार षटकारांचा वौसार करताना आपण त्याला पाहिलाय.
तर येणाऱ्या उर्वरित 4 बॉलमध्ये किती रन्स मात्र बनवले जातील येणारी वेळ मात्र सांगून जाईल. कारण इथे तुम्हाला संघर्ष नीतीने देखील करावा लागतोय. प्रत्येक बॉल अचूक टप्प्याचा असणं गरजेचं आहे. यावेळेला शरीरापासून दूर खेळला गेला बॅक टू बॉलर, अवे फ्रॉम द बॉडी या नक्कीच खेळलं गेलं होतं या चेंडूला. डॉट बॉल देखील आपण बघतोय आणि नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करायचं असेल तर ही गोलंदाजी अपेक्षित आहे. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हूं किंचित में, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. आणि याच गोष्टीचा अवलंब करत असताना तुम्हाला मॅच मध्ये आगमन करून द्यावं लागेल. हो यावेळेला याला म्हणतात चर्चा त्याच गोष्टीची केली होती, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. आणि नक्कीच तेच आपण बघितलंय. इथे सरळ बाची इनसाइड एज घेतली, दांडी गुल केले, फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. आम्ही पालकर मैदानाच्या बाहेर चाललाय. स्कोर कार्ड 48 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दापोलीतील आपण पाहायला गेलं तर येस ॲब्सोल्युटली एक चर्चेतलं नाव म्हणजे जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडलेले आहेत तो खेळाडू आता क्रमांक 7 वरती आलाय. जतीन सालगावकर नावाची चर्चा आपण अनेकदा करत राहिलोय आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी आलाय. 48 रन स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. याच ओव्हर मधील शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे. इथून चांगली बॅटिंग केली जाईल का? 2 बॉल वरती किती रन्स मात्र घेतले जाणार हे देखील पाहावं लागेल. याच्यानंतरला रसिक प्रेक्षक कुठे जाऊ नका, ग्रँड फिनालेच्या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. कारण आपण जॉलीबॉलची सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहत आहे. त्या स्पर्धेतला अगदी काही वेळातच ग्रँड फायनलला सुरुवात होईल. ही मॅच झाल्यानंतर इथून जिंकणारा संघ रॉयल दापोलीच्या विरोधामध्ये अगदी खेळताना दिसू शकेल. पहिलाच बॉल यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि इथे मात्र 1 रन्स मात्र मिळून जाईल. स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले बंड्या शेरके, ज्यानं एकच चेंडू खेळला ज्याच्यावरती तो षटकार ठोकलाय. 600ची स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. 49 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल आहे. बंड्याने याही बॉलवरती आक्रमण केले जिथे आय थिंक क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू मात्र 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. षटक क्रमांक आपण पाहायला गेलं तर एकंदरीत 4चा खेळ समाप्त झाले. धावसंख्या 53 झालेली आहेत. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. चला लवकरात लवकर आपण बॅटर्स दाखल करा, फिल्डिंग देखील लावून घ्यायचे. त्याचबरोबर आमचे मोठे बंधू विलास तांबे, त्याचबरोबर स्वप्नील मोहिते यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. असं नसतं वा, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते मुंबईतून आलेले आहेत. ते
चला आपण सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्याच्या अगोदर NSV ची संपूर्ण या ठिकाणी टीम देखील पोहोचली आमची. सो त्यांचं देखील आम्ही स्वागत देखील करत आहोत. सुभान
म्हणजे जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक अशीच मॅच मात्र अगदी चुरशीची बनत चाललेली आहे। आज हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे। आकाशनं एक चांगला बॉल टाकला आणि पाटीलला सरळ बाहेर पाठवलंय आणि चेंडू हवेमध्ये आहे। विथ द टर्न केलंय राहुल आग्रे, कोणती चूक करत नाहीये इथे, पकडलाय जेल, फलंदाज होतोय फेल आणि इथे त्याचा संपेल खेळ। बॅक टू द पवेलियन, बॅक टू बॅक आता विकेट्स देखील आपल्याला बघायला मिळतोय। मागचा जो फलंदाज होता ओमकार पाटील तो डायमंड डकचा शिकार बनला आणि हा जो खेळाडू आहे तो गोल्डन डकचा शिकार बनतोय। सरळ हे दोन्ही खेळाडू अगदी डक बनत चाललेत मैदानाच्या बाहेर। 6 वरती 2 खेळाडू बाद, नाजूक परिस्थिती दिसते। या नाजूक परिस्थितीमधून तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल आणि चेहऱ्यावरती जर पाहायला गेलं तर कौस्तुभच्या एक थोडंसं नैराश्य आहे। दापोली पोलीस पाटील आदरणीय दानिश खान साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करूयात। क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज, पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी चालली आहे, सुपर अशी गोलंदाजी आपल्याला आकाश रखपालच्या माध्यमातून कमबॅक आलाय। इथे मात्र लेट कट खेळले गेले, वंड्या शिर्केने चेंडूला अगदी स्टॉप केले, 1 रन्स बंदाट वेगाने कंप्लीट केलाय। त्याच्यानंतरला इथे बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट करताना आपण पाहिली आहे। धाव संख्या 8 या आकड्यावरती आपण बघतोय जाऊन पोहोचलेली आहे। हुसेन क्रमांक ज्यावेळेला 4 वरती आल्या, पहिल्याच बॉलवरती दुहेरी रन्स काढलेत, वैयक्तिक त्याचं खातं देखील उघडलं गेले। संघाचं स्कोर कार्ड मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। सूर्याचा अस्त होत चाललाय। याच्यानंतर ग्रँड फिनालेची मॅच देखील खेळवली जाईल। अंतिम मुकाबला असलेल्या संपूर्ण स्पर्धेतला शॉट ऑफ प्लेन चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅटची या ठिकाणी कडा घेतलेली आहे आणि ते फलंदाज देखील बाद होतोय। 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। लॉस ऑफ 3 विकेट्स, 8 या आकड्यावरती रन संख्या जाऊन पोहोचलेली आहे। आणि नक्कीच हुसेनच्या देखील चेहऱ्यावरती एक थोडंसं नैराश्य आहे, कारण तो ज्याचं नैराश्य सांगतोय की कदाचित तो चुकीचा फटका देखील होता, म्हणून सुरेश भटांच्या त्या चारोळी नक्कीच लक्षात येतात। आसवानो माझ्या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगाला दावू नका, हे चित्र आपण आता हुसेनच्या चेहऱ्यावरचं पाहिलंय। तो सरळ नैराश्य घेत मैदानाच्या बाहेर येतोय आणि नक्कीच लाजमी आहे, कारण आज जो खेळाडू तितकाच दर्जेदार राहिलाय, त्याच्याकडनं टीमला देखील अपेक्षा होती, एक्सपेक्टेड काही गोष्टी होत्या, पण तो तसं घडलं नाही। पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स गेल्यात। आकाश सकपाल याचं दर्जेदार षटक, 8 रन्स फक्त खर्च केलेत। जिंकण्यासाठी अजून जर पाहायला गेलं तर 46 रन्स पाहिजेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये। रॉयल दापोलीचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय। आपण चांगल्याचं क्रिकेट देखील पाहिलं त्या संघाच्या माध्यमातून। लाला देखील मागच्या मॅच मध्ये ओपन केलं होतं, 1-2 मोठे प्रहार त्याच्या बॅट मधून देखील आले होते। त्याचबरोबर रिजवान भाई मनियार साहेबांचं आगमन झालेलं आहे। रिजवान भाई, आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय। गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज राहुल आग्रेला कॅफे कॉलेज डे रजा दरबार या एन कडून गोलंदाजी करताना त्याला बघू शकाल। समोर असेल सूरज करकरे, एक तंत्रशुद्ध फलंदाज राहिलाय। ओ यावला स्विच देखना स्ट्रोक, वाह भाई वाह, ये तो गेंद जाएगी साजन के घर और देखी जाएगी 6 रन, खटैक षटकार। आणि नक्कीच अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती खरपोस समाचार घेतला राहुल आग्रेचा आणि त्याला अगदी स्विच हिट, शॉट ऑफ लेंथ होता, शरीरापासून खूप दूर होता, त्याला माहिती ऑप्शनच्या बाहेरचा बॉल। .
त्याचबरोबर या सिक्सरसाठी मोहसिनभाई रखांगे सर यांच्याकडून सूरज करकरेसाठी 500चं कॅश प्राइस आले. मोठा काय स्ट्रोक होता, देखना स्ट्रोक होता, चांगला अगदी स्ट्रोक पाहायला मिळाला. लगेच क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये लावले. स्वतः मसूद गजगे मात्र तिथे तैनात आहे. सिक्सर आलाय राहुल आगरे. आपण पाहताय तर काय घडतंय तिथे पुढच्या बॉलवरती. पुन्हा एकदा यावेळेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कॅच पकडेल आणि सूरज करकरेची पारी समाप्त झाली आहे. पारीला या ठिकाणी आता या ठिकाणी नक्कीच फुल स्टॉप लागलाय. बाहेर जावं लागेल सूरज करकरेला. एका सूर्याचा अस्त झाला तर दुसरा सूरज देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट नंबर 4, लॉस ऑफ 4 विकेट्स, 14 रन्स. त्याचबरोबर जर पाहायला गेलं त्याचबरोबर 241 लोक स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा देशा परदेशात पाठवण्याचं काम स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून केलं गेलंय. वाह, काय चांगलं असं या ठिकाणी गुड कॅमेरा वर्क, चांगली कॅमेरा क्वालिटी, चांगली साऊंड क्वालिटी आणि दर्जेदार असं या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग आपण बघतोय. पहिलाच बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, अगदी चांगला सरप्राईज बॉल टाकला होता. बॅटरला 1 रन मात्र तिथे मिळून जाईल आणि त्याचबरोबर व्हाईट प्लस पद असा देखील इशारा आलेला आहे. 2 एक्स्ट्राचे रन्स मात्र खात्यामध्ये आता जोडले जातील. रोहित आचार्यला या ठिकाणी पाठवलं गेलंय. मुंबईतून बिलॉंग करणारा तो देखील खेळाडू नॉन स्ट्राईकला असेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर साहिल, ज्या साहिलनं शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता, एक्सपेन्सिव्ह ठरला होता शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये चांगले स्ट्रोक घ्यावे लागतील. यावेळेला आपण पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी दिला गेलाय. अपारचा इशारा या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर नो बॉलचा येतोय समोरच्या दिशेनं. मला वाटलं सुरुवात होईल जिथे अंपायरचा इशारा नो बॉल असेल आणि फलंदाज मात्र रोहित आचार्य मात्र सुखरूपी असेल. सुदैवी ठरलाय या मॅच मध्ये, तो सुदैवी ठरताना देखील आपण बघतोय. अठरा रन स्कोर कार्ड वरती असतील. राहुल थोडंसं या वेळेला एक्सपेन्सिव्ह ठरतोय कारण का 2 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी 10 रन्स खर्च केलेत. येणारा पुढचा बॉल आय थिंक फ्री हिटचा असू शकेल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र आक्रमक करताना दिसेल का हा खेळाडू. पुन्हा एकदा यस, मोठा प्रहार केलाय रोहित आचार्यच्या बॅट मधून. मॅसिव्ह मॅग्निफिशंट स्ट्रोक, 6 रन षटकार. स्कोर का 24 झालेले आहेत.
15 बॉलमध्ये आता 30 रन्स पाहिजेत. राहुल आग्रेला या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाचारण केले. 15 बॉलमध्ये 30 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. दापोली 11 की फरहान स्पोर्ट जिंकणार कोण? सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर काही विकेट्स गेल्या होत्या आणि त्या महत्वाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना मात्र त्यांनी बाद केलं होतं. इथे मिडल ऑर्डर आली खेळण्यासाठी आणि मिडल ऑर्डरला बघा या ठिकाणी राहुल आग्रेवरती आक्रमण चढवले गेले. जिथे पुढचा बॉल मात्र राहुल आग्रेच्या माध्यमातून कसा टाकला जाईल. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आता मात्र हा चेंडू इथे आपण पाहिला गेला तर अगदी दर्जेदार टाकला गेलाय. क्विक फास्ट जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. फायनलची मॅच खेळवायची आहे. स्विच इट हो. यावेळेला दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलंय. तैस नाईस केलंय आणि रोहित आचार्यला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम निश्चित केलंय. कमालचा कमबॅक राहुल आग्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सेमी फायनलच्या मॅच मध्ये भन्नाट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि इथं विकेट नंबर 5. 5वा धक्का फरहान स्पोर्ट्सच्या टीमला बसलाय. क्रमांक 7 वरती वैभवला पाठवलं जाईल. परंतु अजून देखील मॅच संपलेली नाहीये. त्या संकटामध्ये सांगा शर्यत संपलेली नाही कारण तुम्ही स्वतः जिंकलेली नाहीत. जिंकण्यासाठी आता 13 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजेत. 13 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. राहुल आग्रेचा आपण पाहायला गेलं तर अगदी दर्जेदार कमबॅक. शेवटचा बॉल आपण पाहायला गेलं तर वैभवसाठी इथे आक्रमण करत असताना जोरदार अपील केली आहे. परंतु या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या अंपायर आहेत हे मात्र प्रभावित नाहीयेत. आय थिंक थोड़ी चर्चा करतील. थोड़े डिस्कस करतायत. चर्चा करेंगे तो भाई लोग चर्चे में आप रहेंगे. आणि इथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोर का 24 लॉस ऑफ 5 विकेट्स. 24 रन्स झालेले आहेत. 5 खेळाडू बाद झालेत. 12 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजेत. 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. इथून प्रति ओव्हर आपण पाहायला गेला तर गोलंदाजी ट्रॅक वरती वेगवान बॉलर ज्याच्याकडे भन्नाट वेग आहे. अल्बॅक या एंड कडून तो गोलंदाजी करेल. भन्नाट वेगवान बॉलर. उंच खुरा बांध्याचा हा गोलंदाज आपण बघतोय ज्याच्याकडे वेग त्याचं ब्रह्मास्त्र आहे. समोर साहिल तयार आहे. ओ यावेळेला वेग मात्र स्वार झालेला जो खेळाडू आपण बघतोय. 1 रन्स मात्र तिथे मिळून जाईल. साहिलच्या माध्यमातून चेंडूला सन्मान दिला गेलाय जिथे 1 रन्स देखील आपल्याला पाहायला मिळू शकेल. 11 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार? समोर वैभव तयार आहे. अमित गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ. वाह यावेळेचा देखील चेंडू अगदी सुरेख टाकलाय. क्लास बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अमित आपण पाहायला गेलं तर नक्कीच इथे जो खेळाडू बघा अगदी दिसतोय. अगदी उंच खुरा बांध्याचा सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. परंतु समोर गोलंदाजी तितकी सुरेख. यावेळेला फुल टॉस बॉल आहे. डीप स्क्वेअर लेगला समीर सावंतच्या डोक्यावरून सरळ 4 रन्स मिळतील.
29 रन्स आलेत आणि इथे मात्र यावेळेला पाहायला गेलं तर फटका प्रॉपर नव्हता, टायमिंग चांगला नाहीये तिथे. 1 रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगलाचा थ्रो देखील, परंतु अतिशय वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट, जिथे 2 रन्स देखील आपल्याला पाहायला मिळू शकतील. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत असताना 31 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेत. 8 बॉल 23 ची गरज. एक सिक्सर आहे ना, तो तुम्हाला मॅच मधून अगदी काय अपलट करून देऊ शकेल. एक सिक्सर मॅच मध्ये अगदी मोमेंटम शिफ्ट करून देईल. चेंडूला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अगदी सोडण्याचं काम केलंय. एक्स्ट्रा रन्स देखील आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे, जो गोलंदाजाला टाकावा लागतो. 8 बॉल मध्ये 22 रन्स पाहिजेत. अनेक चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. वेग बॅकवर्ड शॉट लेगला चेंडूला खेळले गेले. 1 रन्स कंप्लीट केलाय. प्रयत्न दुसऱ्याचा होईल का? रॉकेट थ्रो आलाय. 2 रन्स देखील याही वेळेला कंप्लीट होतील आणि संघाचं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 34 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अजून देखील आपण पाहायला गेलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत. 7 मध्ये 20. अल्बेक या एंड कडून शेवटचा बॉल टाकताना अमित गोलंदाज आहे. फिल्डिंग मध्ये कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण लावले गेले. डीप स्क्वेअर लेग लावला गेलाय. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर रिजन, लॉंग ऑन देखील आहे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केला गेला आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नक्कीच पॉइंटचा खेळाडू अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. फाईन लेग अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये. बॅटचा अंदरुनी किनारा देखील आपण पाहतोय. इथे एकच रन्स मात्र मिळून जाईल. षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या लॉस ऑफ 5 विकेट 35 रन्स 35 झालेले आहेत. चला शेवटचं षटक फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. याच्यानंतर आपल्याला ग्रँड फिनालीची मॅच खेळवायची आहे. शेवटचे 6 बॉल 19 ची गरज असताना मसूद गजगेला गोलंदाजीसाठी 5 रन केले. टेम्पाल्यासारख्या गावातून बिलॉंग करणारा जो खेळाडू मसूद गजगे गोलंदाजी मार्क वरती असेल. कॅफे कॉलेज डे रजा दरबार या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. या ठिकाणी आपण पाहायला गेले तर कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी आपको करना पड़ेगा आणि नक्कीच तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला अगदी कन्सिस्टंटपणाने खेळावं लागेल आणि तिथे आय थिंक धावचीची संधी वैभवला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. त्याचबरोबर वाजिदभाई खान साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आसन असावा. वाजिद खान सर. क्रमांक 8 वरती अफवानला पाठवलंय. चला आपण लवकरात लवकर जाऊया स्ट्राईक कडे. वेळ खूप कमी आहे. आता याच्यानंतरला फायनलची मॅच खेळवायची आहे. जॉली बॉईज यांच्या माध्यमातून मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि स्पर्धेतला आजचा हा अंतिम दिवस, हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे, ज्याच्यामध्ये सेकंड सेमीफायनलची मॅच जिंकणार कोण याच्या प्रतीक्षेमध्ये सर्व रसिक मायबाप मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 200 पेक्षा अधिक लोक स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला जोडले गेलेत. त्यांना पुन्हा एकदा सांगूया, जर तुम्ही लाईक केलं नसेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉनला देखील अगदी टच करा, जेणेकरून पहिले नोटिफिकेशन अशा मोठमोठ्या स्पर्धेचं तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा येऊ शकेल. चला मैदानाकडे जाऊयात. इथे जिंकण्यासाठी 5 मध्ये 19 आवश्यकता आहे. यावेळेला साहिलच्या बॅट मधून आक्रमकवाला स्ट्रोक होता. 1 रन घेतला गेलाय.
अफवान मैदानाच्या बाहेर येईल. नावचित होत असताना नवीन फलंदाज येणार आहे. बॅटर नेम यश. चला, नावामध्ये यश आहे आणि कामामध्ये देखील यशस्वी कामगिरी करावी लागेल यशला. परंतु शेक्सपियरनं सांगितलं तुमच्या नावामध्ये काय नाहीये, तुमचं काम मात्र नाव ठरवतं. आज तुमचं काम जर अगदी सुसंगतपणाने असेल तर तुमचं नाव देखील तितकंच मोठं होऊ शकतं. म्हणजे काम पहिले इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर नाव बनतं. कामानेच नाव बनत असतं असं शेक्सपियरने सांगितलंय. 4 मध्ये 18ची आवश्यकता, 3 मॅक्झिमम पाहिजेत. ओ, यावेळेला हवाई यात्रेवरती पाठवलंय. खूप उंच आहे, परंतु लांब किती गेलं हे देखील पाहावं लागेल. फक्त उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय तर समीर सावंत चेंडूच्या मागे येईल. त्याच्या अगोदर अतिशय वेगानं 2 रन्स देखील कंप्लीट होताना आपण बघतोय. 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. या फलंदाजाला नक्की सांगावं लागेल की आज या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. माझीच झोपडी जाळण्यासाठी केली तर कैक कावे, माझी झोपडी जळेल अशी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. आणि हे सांगण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. इथे अनएक्सपेक्टेड बाउन्सर बॉल टाकलाय मसूद गजगेच्या माध्यमातून. आता मॅच मात्र 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आता इथून मात्र शक्य नाहीये फरान स्पोर्ट्स या टीमला जिंकणं, कारण असं वाटलं होतं सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये की सामना फरान स्पोर्ट्सच्या टीमकडे झुकलाय. परंतु दापोली 11च्या गोलंदाजानं अक्षरशः मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं. खास करून राहुल आगरेचं कमालचं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. पुन्हा एकदा बॅटचा प्रॉपर असं कनेक्शन नाहीये. जिंकण्यासाठी एका बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. रॉयल दापोली आपण लगेच तयार राहायचंय. रॉयल दापोली ऑल प्लेयर्स आपण रेडी राहा. शेवज कल्पे, एक बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला अगदी अनोख्या स्टाईल मध्ये खेळायचा आहे. सामना जिंकलाय दापोली 11 या टीमनं. अभिनंदन. दापोली 11 पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अंतिम फेरीचं तिकीट बुक केलंय. कुठेही कुणी जाऊ नका, कारण ग्रँड फायनलच्या मॅचला लगेच सुरुवात होते. मोठी मॅच बनेल. सूरज करकरे प्लीज वेलकम. या पण तुमच्यासाठी मोहसिन रखांगे सर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज झालं होतं तुमच्या अगदी देखना सिक्सर्स साठी. सूरज करकरे प्लीज वेलकम या कॉम्बॉक्स कडे. आपण लगेच टॉस करूयात. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपणास. सो बोथ कॅप्टन आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू. सर या आपण लगेच टॉस लगेच करूयात.